शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथील जवान रोहित परशुराम खनिकुडे वय वर्ष 27 हे जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झाले होते. त्यांच्या पार्थिवावर आज गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकुल वातावरणात साश्रू नयनांनी उपस्थितांनी वीरपुत्राला अखेरचा निरोप दिला. रोहित खनिकुडे यांचं पार्थिव आज सकाळी टाकळीवाडीत आणण्यात आलं. पार्थिव घरी पोहोचताच कुटुंबियांनी आक्रोश केला. आईचा हंबरडा आणि नातेवाईकांचा विलाप पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. अंत्ययात्रेदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अमर रहे रोहित खनिकुडे अमर रहेच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. स्मशानभूमीत शासकीय सन्मानानं अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी त्यांचे वडील परशुराम खनिकुडे आणि मोठे बंधू राहुल खनिकुडे यांनी भडागणी दिला. उपस्थितांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. शहीद जवान रोहित खनिकुडे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबीय मित्रपरिवारासह आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, पंचायत समितीचे माजी सभापती भवानीसिंह घोरपडे, गुरुदत्त कारखान्याचे राहुल घाटगे, पंचायत समिती सदस्य बाबासाहेब वनकोरे, पोलीस निरीक्षक संतोष माने, उपनिरीक्षक जीवन पाटील तसेच टाकळीवाडी व पंचक्रोशीतील हजारो नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रोहित खनिकुडे यांनी 2020 साली बेळगाव येथे मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये प्रवेश केला होता. प्रशिक्षणानंतर त्यांनी अरुणाचल प्रदेश, चीन सीमेवर तसेच जम्मू काश्मीर येथे सेवा बजावली. 16 एप्रिल 2026 रोजी कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण पत्करलं. टाकळीवाडीसारख्या छोट्या गावातून देशसेवेचा आदर्श ठेवणाऱ्या या वीरपुत्राच्या बलिदानानं संपूर्ण परिसर हळहळला असून त्यांच्या स्मृतींना नागरिकांनी अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. मराठी न्यूजसाठी दत्तवाळहून जहांगीर रनमली.